दिल्लीत आजपासून 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार। महाराष्ट्र सरकारकडून संमेलनासाठी 2 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत। मनोज जरांगे पाटील बीडच्या मस्साजोग दौऱ्यावर सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांची भेट घेतली। 25 फेब्रुवारी रोजी मस्साजोगकरांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा। बंदुकीच्या परवान्यासाठी केलेल्या अर्जामुळेच कोकाटेंचा सदनिका घोटाळा उघड। कामगारांना पैसे वाटताना सुरक्षितता हवी म्हणून बंदुकीच्या परवान्याची होती मागणी। सदनिका घोटाळ्यात कोकाटेंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000च्या दंडाची शिक्षा। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटींचा घोटाळा, ईडी सीबीआयकडे तक्रार करणार, धसांचा इशारा। तर बदल्या आणि पदोन्नती प्रकरणातही मुंडेंनी 100 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा धसांचा आरोप।